तुमचे सहकारी दळवी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? महेंद्र दलवींचा जो आता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो मी पाहिला आणि महेंद्र दलवींनी दिलेली स्टेटमेंटसुद्धा पाहिली. परंतु मला आत्मविश्वास आहे की आमचे आमदार महेंद्र दलवी साहेब असं काही त्यांच्याकडनं हे शक्य नाही आहे. परंतु अंबादास दानवे यांनी हे जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. अधिवेशनच्या टायमामध्ये जाणीवपूर्वक हे त्यांनी केलेलं कृत्य आहे आणि म्हणून दलवी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांना ओपन चॅलेंज त्या ठिकाणी केलेलं आहे की याचे जे काही सत्य आहे ते सत्य आपण जनतेसमोर आणावं, असं नाहक कोणाला तरी बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये असं महेंद्र दलवींनी जाहीरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुद्दाम टार्गेट केलं जातं शिंदेच्या मंत्र्यांना, आमदारांना? नाही, असं काही नाही. पण रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठंतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कुटीरनीतीचं राजकारण, त्यामुळे कदाचित हे संगनमताने झालं असावं असं मला वाटतंय. परंतु हे बघूया आता. हो, असू शकते, तर नाकारता येत नाही. कारण तटकरेचं आत्ताचं राजकारण जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे आम्ही त्या ठिकाणी शत्रू पालवून ठेवलेला आहे राज्यामध्ये, राष्ट्रवादीच्या रूपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या रूपाने. जी अलायन्स आम्ही त्या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी पारंपरिक अलायन्स केली, जो उठाव केला आणि त्याच्यानंतर जे काही त्यांना राष्ट्रवादीला सत्तेमध्ये भाजपने सहभागी करून घेतलेला आहे आणि त्याचा मोठा फटका आम्हाला रायगडकरांना त्या ठिकाणी बसत आहे सुनील तटकरेंच्या रूपाने. आणि ज्या पद्धतीचं राजकारण ते करत आहेत, असे आमदारांना बदनामी करण्याचं काम ते विरोधकांना हाताशी धरून करू शकतात. तरी वाटते तुम्हाला सुनील तटकरे साहेबांचं साठगाठ असेल दानवेंची, असू शकतं, कारण पूर्वीपासूनच मातोश्री आणि सुनील तटकरेंचं साटेलोट आहेतच, त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं. कारण आता आपण पाहिलं की नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये रायगडमध्ये बऱ्याचशा ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र होते. कर्जत मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना पारंपरिक अलायन्स एकत्र होती, पण तो राष्ट्रवादी आणि उबाटा त्या ठिकाणी एकत्र आलेली होती. त्यामुळे सुनील तटकरे कोणाशी कसे काय वरच्या लेवलला बोलतील, काय साटेलोटे करतील ते सांगू शकत नाही. होय, आम्ही ते वेळोवेळी शिंदे साहेबांच्या कानावर सुद्धा घालत आहोत. परंतु साहेबांचं नेतृत्व आपल्याला माहिती आहे का, ते सरळ चालणारच शिंदे साहेब, अजिबात चुकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात. आणि कालही त्यांनी आम्हाला सगळ्या आमदारांना सांगितलं की तुम्ही मीडियासमोर जाताना काही गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी हे करत बसू नका, कारण जे त्यांना करायचं ते करू द्या, आपण कामावर फोकस करा, असं शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्या आमदारांना सांगितलेलं आहे. महेंद्र दळवी असतील, दोन्ही नेते, दोन्ही आमदार सुनील तटकरेंच्या विरोधात असतात कायमस्वरूपी. गोगावले साहेब पण सुनील तटकरेंच्या विरोधात असतात. पालकमंत्री पदासाठी आग्रही असताना अशा प्रकारे कुठेतरी जे तुम्ही पाठिंबा देताय, जी तुम्ही वारंवार मागणी करता, तुम्हालाच कुठेतरी व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न होतोय त्यांच्याकडे? नाही, कसं आहे की बघा, लोकसभेची निवडणूक आपण पाहिली, आम्ही अलायन्सचा धर्म, भरत शेठ असतील, महेंद्र दलवी असतील, जे आता योगेश कदम असतील, आमच्या त्या रायगड मतदारसंघातील सगळ्या आमदारांनी प्रामाणिकपणे महायुतीचं त्या ठिकाणी सुनील तटकरेंच्या रूपाने काम केलं होतं. परंतु त्याच पुढच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये तिन्ही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केला गेला आणि म्हणून हे सगळं राजकारण आता त्याच्यानंतर सुरू झालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.